संजय राऊत रोज सारखे बोलायला तर आले, पण त्यांचं टार्गेट थेट भाजपासोबत शरद पवारही होते. आज त्यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केलाय. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या गोपनीय आणि वैयक्तिक भेटीवर अत्यंत तीव्र शब्दात आक्षेप घेतला असून या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या अंतर्गत गोटात यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली असून या वादाला अत्यंत गंभीर आणि दूरगामी राजकीय परिणाम लाभण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे शरद पवारांचं मवियातून फुटणं सत्ताधाऱ्यांच्या गटात जाणं फिक्स झालंय का, हा सवाल उपस्थित होतोय. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना थेट शरद पवारांच्या राजकीय भूमिकेवर आणि त्यांच्या ज्येष्ठतेवर बोट ठेवून अत्यंत धारदार आणि थेट हल्ला चढवलाय. विधिमंडळात घडलेल्या या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे केवळ शिवसेनेचेच नव्हे तर राज्यातील लाखो स्वाभिमानी जनतेचे आणि महाविकास आघाडीवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांचं मन दुखावलं गेलं असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. ज्यांनी स्वतःचा मूळ पक्ष, स्वतःचे नेते आणि पक्षाची विचारधारा यांच्याशी उघड बेईमानी करून महाविकास आघाडीचे हक्काचे आणि बहुमतातील सरकार पाडले, त्या गद्दारांच्या दालनात जाऊन अशा पद्धतीनं लोटांगल घालणं किंवा त्यांची भेट घेणं शरद पवारांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील उत्तुंग नेत्याला मुळीच शोभणार नाहीये. अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी आणि संताप व्यक्त केलाय. या एकाच भेटीमुळे शरद पवारांविषयी जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या अथांग आदराला कुठेतरी तडा गेला असून त्यांची जनमानसातील प्रतिष्ठा यामुळे खालावली असल्याची अत्यंत गंभीर टीका राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पक्षफुटी आणि समांतराचे अनेक प्रयोग झाले असले तरी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत घडून आणलेलं बंड हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि जनमानसाला न पटणार होतं. हीच भूमिका सातत्यानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मांडत आले. त्यामुळे शिंदे यांनी त्यांच्या आमदारांना शिवसेनेकडून सातत्यानं गद्दार किंवा खोकेबाज म्हणून हिणवलं जात आहे. अशा अत्यंत तणावाच्या आणि राजकीय शत्रुत्वाच्या वातावरणात जेव्हा महाविकास आघाडीचे मुख्य शिल्पकार आणि ज्येष्ठ मार्गदर्शक शरद पवार हे स्वतः चालत जाऊन उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात त्यांची भेट घेतात, तेव्हा त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत चुकीचा आणि संभ्रम निर्माण करणारा संदेश जातो, असं राऊत यांचं स्पष्ट मत आहे. मग यातील घटक पक्षांनी अशा नाजूक काळात अत्यंत जबाबदारीनं, राजकीय प्रगल्भतेनं आणि मित्र पक्षांच्या भावनांचा आदर ठेवून वागायला हवं होतं. मात्र पवारांच्या या भूमिकेमुळे आघाडीत केवळ संभ्रमच निर्माण झालाय, तर प्रत्यक्ष मैदानावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं मनोबल खचण्याची भीती निर्माण झाली आहे. याकडे राऊत यांनी विशेष लक्ष वेधलंय. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर उहापोह करताना संजय राऊत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा दाखला दिलाय. ते म्हणाले की जर आपले ज्येष्ठ नेते अशा प्रकारे बंडखोरांच्या आणि बेईमानांच्या दालनात जाऊन बैठका घेणार असतील, त्यांना राजकीय मान्यता आणि सामाजिक प्रतिष्ठा देणार असतील, तर आगामी निवडणुकीत आम्ही कोणत्या तोंडानं महाराष्ट्रातील जनतेसमोर उभं राहणार आणि कोणत्या मुद्द्यांवर मतं मागणार. जनतेच्या न्यायालयात जाताना गद्दारी हा सर्वात मोठा आपला मुख्य राजकीय मुद्दा आहे. परंतु जर आपणच त्यांच्याशी अशा प्रकारे छुप्या किंवा उघड बैठका मारणार असू तर जनता आपल्यावर विश्वास कसा काय ठेवणार, असा संतप्त आणि अत्यंत तार्किक सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय सुसंस्कृतपणाला खीळ बसली असून जनतेच्या मनात महाविकास आघाडीच्या एकसंधतेबद्दल आणि हेतूबद्दल नाहक संशयाची पाल चुकचुकू लागली, जी आगामी काळासाठी अत्यंत घातक ठरू शकते, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षपणे दिलाय. या संपूर्ण टीकेला आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत वादाला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून, विशेषतः शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून तातडीनं प्रत्युत्तर देण्यात आलंय. त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेताना सांगितलंय की शरद पवार हे केवळ महाविकास आघाडीचे नेते नसून ते संपूर्ण देशाचे आणि महाराष्ट्राचे अत्यंत ज्येष्ठ आणि आदराचे स्थान असलेले नेते आहेत. ते जेव्हा राज्याच्या विधिमंडळात किंवा मंत्रालयात येतात तेव्हा राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी त्यांचं स्वागत करणं, त्यांच्याशी चर्चा करणं ही महाराष्ट्राची अत्यंत जुनी, प्रगल्भ आणि सुसंस्कृत राजकीय परंपरा आहे. शरद पवार यांनी केवळ राज्याच्या विकास कामांसाठी, महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांसाठी आणि दुष्काळ किंवा अतिवृष्टीसारख्या गंभीर नैसर्गिक आपत्तींच्या निवारणासाठी ही भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीला राजकीय रंग देऊन मित्र पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर अशा प्रकारे चिखलफेक करणं हे संजय राऊत यांच्या राजकीय असहिष्णुतेचं आणि संकुचित मनोवृत्तीचं लक्षण आहे, असा पलटवार सामंत यांनी केलाय. दुसरीकडे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात शरद पवार गटाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबद्दल आणि ते पुन्हा एकदा भाजप किंवा सत्ताधारी आघाडीशी संधान साधत आहेत का, अशा अनेक प्रकारच्या राजकीय अफवा आणि चर्चांना उधाण आलंय. मात्र संजय राऊत यांनी स्वतः या अफवांचं खंडन करत पवारांची पाठराखण करण्याचाही प्रयत्न केलाय. या सर्व अफवा केवळ भारतीय जनता पक्षाच्या डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंटकडून जाणीवपूर्वक पसरवल्या जात असून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी घडवून आणणं आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणं हाच त्यामागील एकमेव कुटील हेतू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलंय की ही भेट पूर्णपणे औपचारिक आणि केवळ लोकहिताच्या मुद्द्यांवर आधारित होती. राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे रखडलेले प्रश्न आणि मतदारसंघातील विकास कामांच्या मंजुरीसाठी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. या भेटीमागे कोणताही गुप्त राजकीय अजेंडा किंवा सत्तांतराचा हेतू नव्हता. त्यामुळे यावर विनाकारण राजकीय वादळ उठवणं चुकीचं आहे. तथापि संजय राऊत यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता महाविकास आघाडीमधील धुसफूस केवळ एका भेटीपुरती मर्यादित नसून ती आगामी जागा वाटप आणि नेतृत्वाच्या मुद्द्यांवरून अंतर्गत पातळीवर सुरू असलेल्या संघर्षाचंच प्रतिबिंब असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं असलं तरी विधानसभेची लढाई अधिक आव्हानात्मक होती. त्यात मवियाचं पाणीपत झालं. अशा वेळी प्रत्येक पक्ष स्वतःचं अस्तित्व ताकद टिकून ठेवण्यासाठी धडपडत आहे. शरद पवारांसारख्या चाणक्य नेत्याच्या प्रत्येक राजकीय हालचालीवर संशयानं पाहणं आणि त्यावर जाहीरपणे टीका करणं हे शिवसेनेच्या रणनीतीचा भाग असू शकतं, जेणेकरून आघाडीत आपलं वरचढ स्थान कायम राखता येईल. या सर्व राजकीय वादावर आता स्वतः शरद पवार काय भूमिका घेतात आणि महाविकास आघाडीतील हा अंतर्गत कलह मिटवण्यासाठी काय पावलं उचलली जातात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले. एकूणच या एका भेटीनं आणि त्यावर राऊत यांनी केलेल्या टोकदार टीकेनं महाराष्ट्राच्या राजकारणातील अंतर्गत गटबाजी, अविश्वास आणि ईर्ष्या पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. या संपूर्ण वादामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याची आणि ही आघाडी फुटणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख घटकांमध्ये जाहीरपणे सुरू झालेल्या या कलहामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण असून मित्र पक्षांमधील अविश्वास आता चव्हाट्यावर आलाय. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता अत्यंत आत्मविश्वासानं पुढे जाणाऱ्या मवियासाठी हा अंतर्गत वाद अत्यंत संवेदनशील ठरतोय. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आघाडीत कुरघोडीचं राजकारण सुरू असलं तरी भाजप आणि शिंदे अजित पवार गटाच्या महायुतीला रोखण्यासाठी मवियाला एकत्र राहणं ही काळाची गरज होती. पण या वादानं सध्या तरी महाविकास आघाडी पूर्णपणे फुटण्याची शक्यता आहे. या वादानं पक्षांमधील ताणतणाव आणि ईर्ष्या मात्र वाढून ठेवली आहे, ज्यामुळे आगामी काळात मोठी कसरत होणार आहे. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकाकी पडण्याची शक्यता आहे. या सगळ्या ठाकरेंच्या शिवसेनेची तर आता अस्तित्वाची लढाई उरली आहे. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.